नमस्कार मित्रांनो, आजचा व्हिडिओ टेट परीक्षा दिलेल्या सर्व शिक्षकांसाठी अतिशय महत्त्वाचा आहे मित्रांनो. तर मित्रांनो, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला निःशुल्क सबस्क्राईब करून घ्या मित्रांनो. आपण कमीत कमी वेळेमध्ये जास्तीत जास्त माहिती देण्याचा प्रयत्न करत असतो आणि लेटेस्ट अपडेट मिळवण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. तर मित्रांनो, अतिशय महत्त्वाची मी माहिती आपल्याला सांगणार आहे की टेट परीक्षा 2025 होऊन आता 2 महिने होत आलेले आहेत. अजूनपर्यंत निकालाचं काहीही नाही आणि परीक्षा परिषदेकडून कुठल्याही प्रकारची अपडेट मिळत नाही. आपल्याला मी पुराव्यासोबत सांगेन. आपण 12 जूनचा पेपर, दिव्य मराठीचा पेपर बघाल तर त्यामध्ये काय दिलेलं होतं की परीक्षा जी आहेत, परीक्षेचा रिझल्ट हा जूनच्या शेवटच्या आठवड्यामध्ये जाहीर होणार आहे. परंतु आता जुलैचा शेवटचा आठवडा पण आलेला आहे, तरी पण अजून टेट परीक्षेचा निकाल जाहीर झालेला नाही. असं का? तर बघा मित्रांनो, 2017 मध्ये आपण एक्झाम दिली होती. 2017 मध्ये एक्झाम दिल्यानंतर त्यावेळेसच आपला निकाल जाहीर झालेला होता. जेव्हा एक्झाम आपण सबमिट केली, लगेच आपल्या स्क्रीनवर निकाल त्या ठिकाणी दाखवल्या जात होता. आणि आपण हे पण बघू शकतो, छोटे ॲप्लिकेशन असतात. आपण 200 मार्क्सची टेटची टेस्ट आपण त्यावर सोडवलेली आहेत आणि त्यावर सुद्धा एक्झाम सबमिट केल्यानंतर 10 ते 20 सेकंदामध्ये आपला रिझल्ट दाखवल्या जात होता. परंतु आता सिच्युएशन अशी आलेली आहेत, आपली ऑनलाईन एक्झाम होऊन सुद्धा आपल्या निकालाला 2 महिने लागत आहेत. 2 महिने लागण्याचं कारण काय आहेत मित्रांनो? तर कारण हेच आहेत की महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद असो किंवा IBPS असो, यांना गरिबांचं स्वप्न पूर्ण होऊ द्यायचं नाही. याचा अर्थ आता बरेचसे काही शिक्षक हे परीक्षा परिषदेमध्ये गेले आणि असं माहिती मिळाली आहे की परीक्षा परिषदेतील अधिकारी सेटिंग करून देण्यामध्ये पॉझिटिव्ह आहेत, अशी माहिती मिळालेली आहे मित्रांनो. तर याचा अर्थ काय आहे? यांना निकाल का लावायचा नाही आहेत? कारण त्यांना माल पाहिजे आहेत. त्यासाठी त्यांनी निकाल लेट केलेला आहे मित्रांनो.